नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 12 जूनचा भाग तुम्ही ऐकत आहात. आणि प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये प्रचंड गोंधळ आहे. एपिसोड एवढा मनोरंजक आहे की तुम्हाला काय सांगू, डोळ्याची पापणी पण लावणार नाही. अर्जुन म्हणत असतो अश्विनला की मी पटकन फोन करतो आणि घरी सांगतो. आता अश्विन म्हणतो दादा मी येतो तुझ्यासोबत. अर्जुन म्हणत असतो हे बघ, सगळे घरी पॅनिक होतील अश्विन, तू घरी जा आणि माझा निरोप दे, कोणीही टेन्शन घेऊ नका, मी सायलीला घेऊन येतो. आता अश्विन म्हणतोय दादा ठीक आहे, मी जातो घरी कॅबने, तू तू जा गाडी घेऊन, पटकन निघ, तिथे काय होतंय ना ते सांग मला लवकर. अर्जुन आता गाडीत बसत असतो पण पुन्हा माघारी फिरतो आणि म्हणतो हे बघ अरे अश्विन ऐक माझं, हे बघ यातलं काही मधुभाऊंना कळता कामा नये. अरे मधुभाऊंना त्रास होईल रे, काळजी घेशील ना अश्विन. आता अश्विन म्हणतो हो दादा, तू फक्त सायली वहिनीचा विचार कर या क्षणाला, बाकी कसलाच विचार करू नकोस आणि घरचं टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना घरी, तू जा बरं, निघ लवकर. आता अर्जुनच्या डोळ्यात पाणी येतं, तो म्हणतो थँक्यू रे ब्रो. अश्विन म्हणतो दादा काय थँक्यू म्हणतोस रे, अरे आपलं नातं कितीही ताणलेलं असू देत पण मी आता माणुसकी विसरलेलो नाहीये, तू नको काळजी करूस, मी आहे ना. आता अर्जुनला जरा त्याचा खूप सपोर्ट वाटलाय, तो म्हणतो बरं येतो रे अश्विन. आता असं म्हणून तो बसलाय गाडीत आणि आता तो पोलीस स्टेशनला जातोय. आता सायलीला यात गोवलं गेलंय हे अगदी स्पष्टपणे दिसतंय आणि आता तर असं वाटायला लागलंय प्रेक्षकांनो की प्रिया आणि मैपतने ठरवलंय की स्वतःहून एक्सपोज व्हायचंय, कारण काहीच असंच वाटलंय आजचं प्रकरण. बघत राहा बरं का, मजा येणार आहे तुम्हाला आजचा एपिसोड बघायला. मधुभाऊ खूप काळजीत असतात, ते सारखे कुसुमताईला फोन लावत असतात. इकडे प्रतापराव पण टेन्शन मध्ये असतात, ते विचारत असतात मधुभाऊंना का हो मधुभाऊ, लागतोय का कुसुमचा फोन. आता मधुभाऊ म्हणतात लागतोय हो फोन, पण उचलत नाहीये कोणी. प्रतापराव म्हणत असतात सायली कुसुम सोबत एकदा कळलं ना की जीव भांड्यात पडेल आपला. मग पूर्णाजी म्हणतात अरे बाबा, अरे प्रताप, ती अर्जुनची बायको त्या कुसुम सोबत असती तर तिने कळवलं असतं ना आपल्याला त्या कुसुमच्या फोनवरून. विमल म्हणते पूर्णाई तुम्ही नका काळजी करू, मी देवाजवळ दिवा लावलाय, आपली सायली ताई सुखरूप घरी येऊ देत म्हणून. प्रिया तिथेच उभी असते बरं का, मी म्हटलं ना मगाशी तिने ठरवलंय स्वतःहून एक्सपोज व्हायचं. आता बघा काय काय झालंय. कल्पनाताई म्हणत असतात प्रतापरावांना काही कळलं का हो. प्रतापराव म्हणतात नाही ना कल्पना, अगं काहीच कळलेलं नाहीये अजून. तेवढ्यात तिथे अश्विन आलाय. अश्विनला विचारतात प्रतापराव अरे बाबा काय रे अश्विन, काय झालं, काही पत्ता लागला का रे सायलीचा. आता अश्विनला सांगितलेलं असतं अर्जुनने की मधुभाऊंना काही कळू देऊ नकोस, मधुभाऊ तिथेच आहेत ना यांच्यासोबत, त्यामुळे तो काही बोलत नाही. आता कल्पनाताई विचारतात काय रे अश्विन, अरे अर्जुन कुठे आहे. मधुभाऊ त्या अश्विनला विचारतात काय हो, जावई बापू घेऊन येत आहेत ना सायलीला, कुठे आहे सायली, जावई बापू कुठे आहेत. अश्विनला आता ते लक्षात येतं की मधुभाऊंना काही सांगायचं नाहीये. आता या पूर्णाजी पण म्हणत असतात अरे अश्विन काही बोलतो का बाबा. अश्विन त्याच्या भावाचं ऐकतो आणि म्हणतो नाही मला काही माहिती नाहीये काय झालंय, ऍक्च्युली चैतन्य जॉईन झाला होता ना दादाला, म्हणून दादाने मला घरी पाठवलंय. मधुभाऊ तुम्ही एक काम करता का, तुम्ही तुमच्या रूम मध्ये जाऊन आराम करता का, मला काही कळलं ना तर तुम्हाला मी सांगायला येतो. आता बघा मधुभाऊ नाही म्हणत असतात अश्विनला, ते म्हणत असतात की नाही मला आराम करणं अशक्य आहे हो, मी आता देवाचं नाव घेत बसतो, कदाचित तोच माझा पाठीराखा राहील. आता मधुभाऊंना काळजी वाटते, साहजिक आहे प्रेक्षकांनो, त्यांनी सायली गायबच झाली असा ट्रॅक लावून टाकलाय. आता बघा ते मधुभाऊ फोनवर म्हणजे सारखे कुसुमला फोन ट्राय करताय आणि त्यांच्या खोलीत चाललेले असतात. मधुभाऊ पुढे गेल्यानंतर हळूच अश्विन बोलत असतो आणि म्हणत असतो डॅड मम्मा, मधुभाऊ इथे होते ना तर मुद्दामच मी काही बोललो नाही, अहो सायली वहिनीला अटक झाली आहे. आता ते ऐकून प्रतापराव कल्पनाताई पांढरेच पडलेत, सगळ्यांना धक्का बसलाय. आता ते मधुभाऊंना कळू द्यायचं नाहीये म्हणून आता अश्विन हळूहळू बोलत असतो. पूर्णाजींना पण धक्का बसतो, पूर्णाजी एकदम उठून उभ्या राहतात. आता अश्विन हळूच सांगतो डॅड मगाशी ना दादाला फोन आला होता कोणाचा, म्हणून तो पोलीस स्टेशनला गेलाय. आता मुद्दामी मोठ्याने ओरडते प्रिया आणि म्हणते काय सायलीला अटक झाली आहे, काय काय गुन्हा कुठला केलाय तिने. आता या पूर्णाजी तिला म्हणत असतात ए बाई हळू बोल. अश्विन पण म्हणत असतो हे बघ तन्वी तू हळू बोल, मला काही माहिती नाहीये, मधुभाऊंना ऐकू नाही गेलं पाहिजे हे सगळं. आता मुद्दाम प्रिया म्हणते हो रे, पण मधुभाऊंना कळलं सायलीला अटक झाली तर केवढा धक्का बसेल त्यांना, ही एवढ्या मोठ्याने बोलते, मुद्दाम करते बरं का. आता हे सुभेदार फॅमिलीला तेव्हाच कळलं. आता ते मधुभाऊ ऐकतात, तिथेच दारात उभे असतात, ते ऐकून एकदम समोर येतात आणि म्हणतात काय माझ्या सौला अटक झाली आहे,
प्रतापरावांच्या जवळ येतात ते आणि म्हणतात, काय झालं सगळं हे प्रतापराव? अहो हे काय ऐकतोय मी? पूर्णाजी आता बघा प्रियाकडे किती रागाने बघताय. मधुभाऊ म्हणतात, सांगा ना प्रतापराव, काय काय झालंय हे सगळं? प्रतापराव म्हणतात, शांत राहा मधुभाऊ. अश्विन पण म्हणतो, शांत राहा मधुभाऊ. आणि आता प्रियाकडे रागाने बघतो बरं का अश्विन. आता ही प्रिया त्याला अशी खुणवते, सॉरी 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 म्हणून. आता पहा प्रतापराव म्हणतात, तुम्ही स्ट्रेस नका घेऊ मधुभाऊ, तुम्ही इथे बसा बरं शांत, या बसा. पूर्णाजी म्हणतात, अहो मधुभाऊ आम्हाला पण नाही कळते हो हे सगळं काय चाललंय. अश्विन म्हणतो, हे बघा दादानं पोलीस स्टेशनला गेलाय, पण दादाने सगळ्यांना निरोप दिलाय की कोणीच पॅनिक नका होऊ. पण मधुभाऊ कसले शांत बसताय ते म्हणतात, नाही मी स्वस्थ बसू शकत नाही, मी निघालो पोलीस स्टेशनला. मधुभाऊ लगेच दाराजवळ पळत असतात. लगेच प्रतापराव अश्विन त्यांच्या मागे पळत म्हणतात, अहो थांबा मधुभाऊ, अहो कुठे चाललात तुम्ही? अश्विन म्हणतो, हे बघा मधुभाऊ, दादाने मला बजावलंय की तुम्हाला कुठलाच त्रास नाही झाला पाहिजे, प्लीज ऐका ना हो आमचं. मधुभाऊ म्हणत असतात, अहो पण मला बघू द्या हो माझ्या साऊला, ती खूप त्रासात असेल. प्रतापराव म्हणतात, थांबा मधुभाऊ. आता लगेच प्रिया कशी उद्धट सारखी बोलते बघा. ती म्हणते कशी, मधुभाऊ थांबा ना, आधीच त्या सायलीने काय कमी ताप दिलाय का डोक्याला आमच्या? आता सगळे सुभेदार तिच्याकडे पाहायला लागतात ना, अशी फालतू बोलते तर. आता प्रिया पुढे म्हणते, काय हो मधुभाऊ, आमचा त्रास कमी करायचं सोडून वाढवताय कशाला उगाच? कल्पनाताई आता जोरात ओरडतात, ए तन्वी अगं काय बोलते? लगेच ही प्रिया म्हणते, अहो आई तुम्हाला माहिती नाहीये यांचं अटेन्शन सिकिंगचं प्रकरण? मला माहितीये ना सगळं, यांचं चांगलं माहितीये. यांना काही झालं की त्या सायलीला चक्कर येते, त्या सायलीला चक्कर झाली की मधुभाऊ हट्ट करायला लागतात. हे नाही, तुम्हाला माहिती नाहीये, सगळा फोकस स्वतःकडे वळून घेण्याची नाटकं असतात ही. आता प्रिया अशी उद्धट सारखं बोलते ना की सुभेदारांना प्रचंड राग येतो हिचा. म्हणूनच मगाशी म्हणलं की प्रियाने आणि महिपतने ठरवलंय की स्वतःहून एक्सपोज व्हायचं. आता ही अशी बोलायला लागते ना तेव्हा पूर्णाजीला पण राग आला हिचा. प्रतापराव ओरडून बोलतात, आता ए तन्वी अगं बस कर ना, काय चाललंय तुझं, बस झालं आता. आता प्रिया अशी पाहायला लागते त्यांच्याकडे राग आणि कल्पना ते पण तिच्याकडे बघत असतात राग अशी काय पागल आहे म्हणून. असो, आता हे प्रतापराव अगदी गोड बोलून समजवतात मधुभाऊंना. ते म्हणतात, हे बघा मधुभाऊ, आपल्याकडे कुठली क्लॅरिटी आहे का? आपण असं डायरेक्ट पोलीस स्टेशनवर जाऊ शकत नाही. आपण तिथे गेलो ना मधुभाऊ तर अर्जुनच्या कामात अडथळा येईल. तुम्ही तुमच्या जावयावर विश्वास ठेवा, शांत राहा, इथे थांबा जरा तुम्ही, आपण आहोत ना सगळे सोबत. आता या पूर्णाजी पण म्हणतात, हे बघा अहो, ही जी अटक आहे ना ती कुठल्या तरी गैरसमजामुळे झालेली आहे, नक्कीच माझी खात्री आहे या बाबतीत. माझा अर्जुन त्याच्या बायकोला कुठल्याही क्षणी सोडवून आणेल. आणि नाही म्हणता म्हणता पूर्णाजीने सायलीवर सुद्धा विश्वास दाखवलाय. बघा ना, पूर्णाजींना किती विश्वास आहे की सायलीने काहीही केलेलं नसेल, ती नक्कीच घरी येईल. आता कल्पनाताई सुद्धा मानेने हो म्हणतात. मग लगेच प्रतापराव ओरडतात प्रियावर आणि म्हणतात, ए तन्वी, ही सिच्युएशन आपल्याला शांतपणे हँडल करायची आहे, त्यामुळे तू या प्रकरणात गप्प बसलीस ना तर जरा बरं होईल. आता प्रिया लगली अश्विनकडे बघायला लागते. अश्विन पण तिला आता असं खुणवतो की हो तू गप्प बस, मध्ये मध्ये बोलू नकोस. आणि आता बघा प्रेक्षकांनो, पुढचे सगळे सीन त्यांनी छान दाखवले. उत्कंठावर्धक असा एपिसोड आहे आजचा. आता अर्जुन पोहोचलाय पोलीस स्टेशन मध्ये. त्या हवालदारांना तो म्हणत असतो, मी अर्जुन सुभेदार, सायली सुभेदार कुठे आहेत? हवालदार सांगतात की त्या आत आहेत. आता पुढे येतोय अर्जुन, तेव्हा दुसरा हवालदार अडवतो त्याला आणि म्हणतो, थांबा तुम्ही पुढे नाही जाऊ शकत. अर्जुन म्हणतो, तुम्ही मला अडवू नाही शकत, मी तिचा नवरा नाही, मी वकील सुद्धा आहे तिचा. हवालदार म्हणतात, नाही त्या बाईला आज भेटायची परवानगी नाहीये. अर्जुन म्हणतो, मी कायद्याने आज जाऊ शकतो. मग ते पोलीस बसलेले असतात ना तिथे, ते अर्जुनला आवाज देत म्हणतात, ओ सुभेदार, इथे बसा जरा, तुम्ही आत नाही जाऊ शकत. अर्जुन म्हणतो, हा कुठला गुन्हा आहे? सायलीचा वकील म्हणून मी तिला भेटू नाही शकत? ते पोलीस म्हणतात, हे बघा तुम्ही बसा जरा सुभेदार, खाली बसा. अर्जुन आता तिथे बसतोय त्या पोलिसांच्या समोर. ते पोलीस म्हणत असतात, हे बघा वकील साहेब, तुमच्या बायकोवर गंभीर गुन्हे आहेत, त्यामुळे सिक्युरिटी कन्सर्नसाठी त्यांना वेगळ्या सेलमध्ये ठेवलंय. अर्जुन म्हणतो, सिक्युरिटी कन्सर्न? काय केलंय काय माझ्या बायकोने? असले कुठले चार्जेस लावलेत तुम्ही तिच्यावर? पोलीस म्हणतात, सायली सुभेदार एका लहान मुलाला पळून नेताना पकडल्यात. चाइल्ड ट्रॅफिकिंगचा गुन्हा आहे त्यांच्यावर. आता अर्जुनला हे ऐकून धक्काच बसलाय. अर्जुन म्हणतो, काय? दिस इज इम्पॉसिबल. अहो, माझी बायको लहान मुलांचे लाड करू शकते, ती माझी बायको आहे, ती काय गुन्हेगार वाटली का तुम्हाला? तुम्ही कोणावर कुठले आरोप करताय याचा जरा तरी विचार करा.
आता ते पोलीस म्हणतात शांत व्हाल का तुम्ही, बसा खाली. अर्जुन म्हणतो काय लावलंय बसा बसा, मी नाही शांत बसणार. माझ्या बायकोने न केलेल्या गुन्ह्यासाठी तुम्ही तिला अटक केली, आता मी शांत बसू शकत नाहीये. मला आत्ताच्या आत्ता माझ्या बायकोला भेटायचंय. आता ते पोलीस काय म्हणतात बघा, ते म्हणतात तुम्ही तुमच्या बायकोला आता भेटू शकत नाही आणि मुळात या गुन्ह्याला बाधा येईल असं आम्हाला काहीही करता येणार नाहीये. त्या ज्या मुलाला तुमची बायको पकडत होती ना, त्याच्या वडिलाने वरपर्यंत प्रेशर नेले, हे सगळं आम्हाला खूप टेन्शन आहे हो सर. त्यावर अर्जुन म्हणतो अरे पण तुम्ही माझ्या बायकोवर वाटेल ते आरोप कराल, तुमच्याकडे काय प्रूफ आहे की माझ्या बायकोने हे सगळं केले, दाखवा मला ते सगळे पुरावे, आत्ताच्या आत्ता दाखवा. पोलीस म्हणतात नाही नाही, मी तुम्हाला या केसबद्दल काहीच सांगू शकत नाही सध्या. अर्जुन म्हणतो सॉरी सॉरी, तुम्ही आता एका नवऱ्याला अडवू शकता पण एका वकिलाला अडवू शकत नाही. पोलीस म्हणतात हे बघा तुम्ही प्लीज शांत व्हाल, प्लीज सुभेदार तुम्ही खाली बसा हो. अर्जुन म्हणतो कायद्याने कुठल्याही गुन्हेगाराला वकील तर मिळायलाच हवा ना, हे माहिती नाही आहे का तुम्हाला इन्स्पेक्टर. आता ते पोलीस म्हणतात माहिती आहे ना आम्हाला, आणि म्हणूनच तुम्हाला आत्तापर्यंत आम्ही पोलीस स्टेशनमधून बाहेर काढलेलं नाहीये, पण वरून ऑर्डर आल्याशिवाय मी तुम्हाला आतमध्ये जायची परवानगी देणार नाहीये. अर्जुन म्हणतो अरे पण माझ्या बायकोला कळू तर द्या की मी इथे आलोय, 1-2 मिनिटं द्या मला तिला भेटण्यासाठी. पण ते पोलीस इतके अडून बसलेले असतात, ते म्हणतात नाही नाही तुम्ही बाहेर बसा, मी परवानगी मिळाली की तुम्हाला भेटू देईल तिला. अर्जुन म्हणतो नाही नाही, मी वाट नाही बघू शकत आणि तुम्ही मला अडवू शकत नाही. अर्जुन आता जेलमध्ये बळजबरी घुसत असतो, पण आता ते पोलीस अर्जुनवर अटॅक करायला लागतात, म्हणजे ते असं मागे खेचत असतात अर्जुनला. अर्जुन म्हणत असतो मी माझ्या क्लायंटला भेटायला चाललोय, तुम्ही मला अशा पद्धतीने अडवू शकत नाही. आता तिथे हातापायी होणार असते, ते पोलीस म्हणत असतात तुम्ही नाही जाऊ शकत आतमध्ये परवानगी शिवाय. आता तेवढ्या तिथे चैतन्य येतो आणि म्हणतो एक मिनिट थांबा, जरा थांबा. आता अर्जुनला तो म्हणतो हे बघ अर्जुन, तू जरा बाहेर येतोस का, आणि इन्स्पेक्टरांना म्हणतो सॉरी आम्ही बाहेर बसतो इन्स्पेक्टर. मग आता अर्जुनला तो शांतपणे आत न्यायला लागतो. तेव्हा एका कॉन्स्टेबल बाईने सायलीची पर्स तिथे आणली आहे सबमिट करण्यासाठी. अर्जुनचं लक्ष त्या पर्सकडे जातं आणि त्याच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. तो चैतन्याला दाखवतो बघ रे चैतन्य, अरे सायलीची पर्स आहे ही, अरे कुठल्या परिस्थितीत असेल रे माझी बायको, अरे ती घाबरलेली असेल रे, आतमध्ये जेलमध्ये ती कशा परिस्थितीत असेल, अरे हे काय झालं रे सडनली, काही कळायलाच मार्ग नाहीये. अर्जुन आता टेन्शनमध्ये असतो. चैतन्य म्हणतो अर्जुन तू ना शांत हो, आपण सगळी परिस्थिती आधी समजावून घेऊ, तू चल बरं, तू बाहेर चल. आणि प्रेक्षकांनो तो आता बाहेर येतो ना, तर मीडिया त्याला गराडा घालते. आता बाहेर आल्यावर अर्जुन आधी सांगतो चैतन्याला की अरे सायलीवर ना त्यांनी चाइल्ड ट्रॅफिकिंगचे सगळे गुन्हे लावले रे. आता चैतन्य म्हणतो काय, अरे काय पुरावा देताय त्याचा. अर्जुन म्हणतो अरे ते काही दाखवतच नाहीये इन्स्पेक्टर, आणि मला ना खात्री आहे त्यांनी सायलीला तिचा गुन्हा न सांगता तिला अरेस्ट केलं असणार आहे. अरे काय अवस्था असेल रे सायलीच्या आतमध्ये, मी तर इमॅजिन पण नाही करू शकत. चैतन्य म्हणतो अरे एवढा सिरियस गुन्हा, अरे वहिनीला बेल मिळणं पण अशक्य आहे रे, त्यातनं आता रविवार आहे उद्या, आता काय करायचं. अर्जुन म्हणतो नाही नाही, मी माझ्या सायलीला यातून सोडवणारच आहे काही झालं तरी. आता पुढे अर्जुन काही बोलणार तेवढ्यात मीडिया आलाय तिथे आणि अर्जुनला गराडा घालतोय आणि खूप सारे प्रश्न विचारतोय. का हो सर तुम्हाला काय वाटतं, हे सगळं तुमच्या बायकोने का केलं असेल, मधुभाऊंच्या केसशी रिलेटेड आहे का हे, असे वाटेल ते प्रश्न विचारतायत. वकील म्हणून तुमची काय भावना आहे, नवरा म्हणून तुमची काय भावना आहे, अगदी फुलिश प्रश्न विचारतायत की त्याचा काही अर्थही नाही आहे. पण असो, आता त्या प्रश्नाने अर्जुन हैराण झालाय आणि तो आता चिडतो त्यांच्यावर. पण त्यापूर्वी त्यांनी आता दुसरा एक सीन दाखवलाय. चैतन्य म्हणत असतो की प्लीज तुम्ही बाजूला व्हा बरं, आम्हाला काही स्टेटमेंट द्यायचं नाहीये. चैतन्यने अर्जुनला बाजूला नेलंय तिथून, त्या मीडियाच्या गराड्यातून. आता अर्जुनला खूप राग आलेला असतो तिथल्या लोकांचा, आता आधीच बिचारा टेन्शनमध्ये, आणि त्याच्यातनं हा मीडिया त्याला वावळं करतोय, त्यामुळे तो टेन्शनमध्ये येणारच. मालिकेच्या पात्राबद्दल आपण बोलतोय. आता बघा प्रेक्षकांनो, प्रतिमा आत्याचा आणि रविराजांचा सीन दाखवलाय. रविराजांना कळलंय की सायलीला अटक झालीये, त्यामुळे ते पण डिस्टर्ब असतात. प्रतिमा आत्या म्हणतात अहो हे काय, हे ऐकलं काय, सायलीला अटक झाली म्हणे, अहो असं कसं शक्य आहे हे. रविराज म्हणतात अगं प्रतिमा, आपल्याकडे पूर्ण माहिती नाहीये, आपण काय बोलणार आहे या बाबतीत. प्रतिमा आत्या म्हणत असतात अहो मग फोन लावा ना अर्जुनला, अहो विचारा ना त्याला काय हे सगळं. आता रविराज अर्जुनला फोन लावतात. अर्जुन बाजूला आहे आता, म्हणजे त्या मीडियापासून बाजूला गेलाय. रविराजांचा फोन तो रिसीव्ह करत म्हणतो हा सिनियर बोल रे. आता रविराज म्हणतात अरे काय रे अर्जुन, अरे हे काय सगळं, अरे हे भलतंच प्रकरण कानावर आलंय. आता अर्जुन म्हणतो अरे सिनियर काहीच कळत नाहीये रे, मला सायलीला कसंही करून बाहेर काढायचंय बघ, अरे तिला बेल मिळणं पण अशक्य झालंय रे,
कोर्ट सुद्धा बंद आहे ना आज. अरे मला काहीच प्रोसेस करता येत नाहीये रे सिनियर. आता रविराज म्हणतात, अर्जुन मी तुझी अवस्था समजू शकतो रे, सायलीचा नवरा म्हणून मला कळू शकतं तुझी काय अवस्था झाली आहे. हे बघ, पण तू वकील आहेस हं बेटा, स्ट्रॉंग राहा आणि बेलसाठी सारखा प्रयत्न कर, आणि बेलसाठी तुला माझी मदत लागली तर मी तुला मदत करेल हं, मला केव्हाही सांग. अर्जुन म्हणतो, हो थँक्यू, मी तुला अपडेट कळवतो सिनियर. आता रविराज म्हणतात, बेटा काळजी घे हं. आता या प्रतिमा त्या खूप रडायला लागतात हं. खरं तर प्रेक्षकांनो, सायलीला या असल्या गुन्ह्याखाली अटक म्हणजे बहुत बडा मजाक है. ही गोष्ट कुठल्याच टीटीएमच्या फॅनला हजम होणार नाहीये, आणि त्यातनं हे सगळं दामिनीच्या अपरोक्ष चालू आहे. बघा बरं प्रेक्षकांनो, बरीच विसंगती वाटते नाही या ट्रॅकमध्ये, पण असो, भाग मात्र उत्कंठावर्धक दाखवलाय, अगदी कंटिन्यू इंगेज ठेवलंय यांनी आज. आता ह्या प्रतिमा त्या रविराजांना विचारतात, अहो काय झालं, काय प्रकरण आहे हे सगळं. रविराज म्हणतात, अगं प्रतिमा तू न जरा शांत राहा. प्रतिमा त्या म्हणतात, सायली माझी सुटेल ना. रविराज म्हणतात, अगं नाही ग काही सांगता येणार. प्रतिमा त्या रडायला लागतात आणि म्हणतात, अहो असं कसं बोलता तुम्ही, एखाद्या निर्दोष व्यक्तीला अटक झाली आणि तुम्ही बघत राहणार आहे का. अहो काहीतरी करा ना माझ्या सायलीसाठी. रविराज म्हणतात, प्रतिमा तू नको काळजी करू, मी सायलीसाठी जी मदत करता येईल ना ती सगळी करेल, पण तू आता ना जरा शांत राहा, करू आपण व्यवस्थित करू सगळं. सुभेदारांच्या घरचा सीन आता बघताय तुम्ही. प्रतापराव म्हणत असतात, काय ग कल्पना, पूर्णाई झोपली का ग. कल्पनाताई म्हणतात, नाही ना, त्यांच्या डोळ्याला डोळा लागत नाहीये. पण पूर्णाई अस्वस्थ झाल्या तो. मधुभाऊ सारखे दाराकडे टकलावून बघतायत. बरं आता अश्विन म्हणतो, वहिनीला नक्की कशासाठी अटक झाली आहे ते कळलं असतं तर बरं झालं असतं, सायलीला म्हणतो तो. मग प्रतापराव म्हणतात, अरे अश्विन जास्तीत जास्त काय असेल, रस्त्यावर ऍक्सिडेंट झाला असेल छोटासा, नाहीतर कोणासोबत भांडण केलं असेल तिने, यापेक्षा वेगळं काय असणार आहे. आता प्रिया बघा तिथे टेबलवर बसून यांच्या गप्पा ऐक. आता या सीन मध्ये प्रिया कानाखालीच खायची बाकी आहे. प्रेक्षकांनो मजा आली आहे या सीन मध्ये बघा. हा मधुभाऊ म्हणतात, प्रतापराव आपल्याला तिथे जाणं शक्य नाहीये तर निदान जावई बापूंना फोन लावा ना, कशी आहे सायली कळू तरी देत. प्रतापराव म्हणतात, मधुभाऊ हे बघा काळजी नका करू, मी करतो फोन हा अर्जुनला. आता प्रतापरावांनी अर्जुनला फोन लावलाय तेव्हा तो फोन चैतन्यने रिसीव्ह केलाय. चैतन्य म्हणतो अर्जुनला, थांब अर्जुन मी बोलतो. आता चैतन्य फोन उचलतो आणि म्हणतो, हं काका बोला. मग प्रतापराव म्हणतात, अरे चैतन्य अर्जुन कुठे रे, अरे काय झालंय काय नेमकं, अरे काय चाललंय तिकडे, आम्हाला काही कळत नाहीये रे बाबा, आमचा जीव टांगणीला लागलाय रे चैतन्य. आता चैतन्य म्हणतो, काका मी तुमची परिस्थिती समजू शकतोय, हे बघा तुम्ही ना सगळे पॅनिक नका होऊ. काय झालंय की अर्जुन पण म्हणजे जरा ताण आलाय अर्जुनला सुद्धा. प्रतापराव म्हणतात, म्हणजे अरे अर्जुनने सायलीला सोडवलं नाही का, अर्जुन बिचारा तिथे पोलीस स्टेशनच्या बाहेरच बसलाय, अजूनही त्याला सायलीला भेटू दिलेलं नाहीये. प्रतापराव म्हणतात, अरे काय रे, अरे चैतन्य, अरे एवढा वेळ का लागतोय, सायलीला कुठल्या कारणासाठी अटक झाली आहे, काही कळेल का, आम्हाला सांगशील का बाबा काही. चैतन्य म्हणतो, हो हो काका मी तुम्हाला सगळं सांगतो, सायली वहिनीला ना चाइल्ड ट्रॅफिकिंगसाठी अटक झाली आहे, म्हणजे मुलांना पळवून नेण्याच्या गुन्ह्याखाली तिला अटक झाली आहे. आता हे ऐकल्यानंतर प्रतापरावांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. ते म्हणतात, काय, अरे हे कसं शक्य आहे. चैतन्य म्हणतो, हो ना काका आम्हाला पण काही कळत नाहीये, पण वहिनीला सोडवण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय, आणि तुम्ही ना सगळे टेन्शन घेऊ नका, घरच्यांनाही सांगा पॅनिक होऊ नका, मी अर्जुनच्या सोबत आहे, मी ठेवतो हा फोन. आता ते सगळं ऐकल्यावर प्रतापरावांना तर काही क्षण सुचलेलंच नाहीये काही. मधुभाऊ पण घाबरलेत, ते असं काय म्हणतात ना मोठ्याने, त्यामुळे त्यांनाही कळलं की काहीतरी डेंजर झालंय बाबा. पण आता फोन ठेवल्यानंतर कल्पनाताई विचारतात, अहो काय हो, अहो काय हे सगळं प्रकरण. प्रतापराव म्हणतात, अगं कल्पना, अगं सायलीला चाइल्ड ट्रॅफिकिंगसाठी अटक झाली आहे. आता ते ऐकल्यानंतर अश्विन म्हणतो, काय, हे काय आहे सगळं. प्रिया तर चक्क हसायला लागते बरं का दात काढून. आता मधुभाऊंना ते कळत नाही. मधुभाऊ म्हणतात, म्हणजे काय आहे हो हे सगळं. प्रतापराव म्हणतात, अहो मधुभाऊ आपल्या सायलीवरनं मुलं पळवून नेण्याचा आरोप झालाय हो. मधुभाऊ ते ऐकतात आणि म्हणतात, काय, अहो नाही नाही, अहो हे कसं शक्य आहे, माझ्या साऊला कोणीतरी गवलंय हो या सगळ्यामध्ये, नक्कीच कोणीतरी गवलंय. आता बघा प्रेक्षकांनो, ही प्रिया तोंडातल्या तोंडात बोलते पण मोठ्याने बोलते, या सगळ्यांना ऐकू जाईल असं. मधुभाऊ असे टेन्शनमध्ये असतात तेव्हा लगेच ही प्रिया कशी म्हणते बघा, तेव्हाच दोन कानाखाली लगावून दिल्या असत्या तर आज ही वेळच आली नसती. म्हणजे ही स्वतःबद्दल बोलते बरं का प्रेक्षकांनो. आता बघा बोलते कशी. मधुभाऊ आता चिडतात आणि तिला म्हणतात, काय ग, काय बोललीस,
प्रिया लगेच म्हणते, अहो मधुभाऊ मला असं म्हणायचं नाही, मला तसं माहितीये मधुभाऊ, तुम्ही आता अस्वस्थ आहात, पण सायलीला असे छोटे मोठे गुन्हे करायची सवयच आहे ना, अगदी आश्रमात असल्यापासून. अहो तुम्हाला माहित नाही का मधुभाऊ, आता ही स्वतःबद्दल बोलते बरं का प्रेक्षकांनो. आणि म्हणते कशी, अहो सायली कधी पैसे काय चोरायची, आश्रमातल्या वस्तू परस्पर विकून काय यायची, हे सगळं ती स्वतःबद्दल सांगतेय आणि नाव लावते सायलीचं. लगेच म्हणते कशी, अहो मधुभाऊ तुमच्या खिशातले पैसे नव्हते का चोरले गेले. आता हिला काय वाटतंय प्रेक्षकांनो, फुल कॉन्फिडन्स येईल की मधुभाऊ काही बोलणारच नाही यावर. आता म्हणते कशी, अरे अश्विन एकदा शेजारच्या काकूंची चांदीची वाटी चोरली होती तिने, आठवतं का मधुभाऊ, आठवतं तुम्हाला. आता मधुभाऊ चिडून म्हणतात, ए प्रिया तोंडाला येईल ते बोल नकोस आणि माझं तोंड नको उघडायला लावूस. सायलीवर असे आरोप करू नकोस प्रिया, मी ते सहन करणार नाही. लगेच प्रिया म्हणते, हेच म्हणते मधुभाऊ, सायलीला तुम्ही अशा छोट्या छोट्या गुन्ह्यांसाठी पाठीशी घालत राहिलात ना, म्हणून ती मोठे गुन्हे करायला लागली. आता सायलीला काही कमी होती का, नाही कशाचीच कमी नव्हती, पण लहान मुलांना पळवून असे घाणेरडे कामं करून तिला पैसे कमवायची काय गरज होती. आता प्रिया इतकी फालतू बोलते ना प्रेक्षकांनो, हा शब्द माझ्या तोंडात कधीच आला नाही, पण तिच्या या बोलण्यामुळे कोणी चिडू शकतं. मधुभाऊ आता सनकन कानाखाली मारायची म्हणून त्यांनी हात उगारलाय, खरं तर पटकन मारायची असती प्रेक्षकांनो, यांनी थांबले बिचारे. आता कल्पनाताई, प्रतापराव सगळेजण बघायला लागतात या मधुभाऊंकडे. आता ती बोललीच तशी, खरं तर सनकन मारायला पाहिजे होती तिच्या कानाखाली एक, पण थांबले बिचारे मधुभाऊ, कारण त्यांच्यावर चांगले संस्कार आहेत ना म्हणून. आणि एपिसोड त्यांनी इथेच संपवला. आता पुढच्या भागात अर्जुनला क्लू मिळालाय लगेच सायलीला या प्रकरणात कसं गवलं गेलंय ते. आता अर्जुन तिथे त्या जागेवर जातो जिथून सायलीला अटक झाली आहे. तिथे एक बर्फ गोळा विकणारी बाई असते. अर्जुन तिला चौकशी करतो, तुम्ही इथे या मुलाला बघितलंय का, इथून एक मुलगा गायब झालाय बाई, तुम्ही बघितलं का. ती बाई म्हणते, नाही मला काही माहिती नाही, तुम्ही पोलीस आहात का. मग तो अर्जुन म्हणतो, नाही पोलीस नाहीये मी, पण तुम्ही खरं नाही बोलल्या ना तर तुमची गाडी नक्की बंद करेल मी. तर आता ती बाई म्हणते, नाही साहेब नाही हो, अहो माझी गाडी नका बंद करू. मग अर्जुन म्हणतो, बघितलं का त्या मुलाला तुम्ही इथे, तो कधी गायब झाला, सगळं प्रकरण खरं सांगा. मग आता ती बाई म्हणते, हा मुलगा माझ्याकडेच आहे सर. मग आता अर्जुन म्हणतो, काय या मुलाला तुम्ही किडनॅप केलं. ती बाई म्हणते, नाही हो सर मी नाही किडनॅप केलं, पण 2 गुंड आले होते काल, मला दम देत होते आणि म्हणत होते या पोराला तुझ्याकडेच ठेव. ज्यांनी दम दिला म्हणून मला हे करावं लागलं हो साहेब. आता तिने ना त्या मुलाला पण तिथे हजर केलंय बघा प्रेक्षकांनो, तिथे फोटोत दिसतंय. आता चैतन्य म्हणतो, हे सगळं सांगाल का पोलिसांना. आता ती बाई घाबरते, पोलीस आता सायली तर सुटणारच आहे प्रेक्षकांनो, कशाला एवढा तमाशा दाखवायचा होता, काही गरज नव्हती. म्हणून म्हणते नेहमी की मैपत आणि प्रिया स्वतःहून एक्सपोज होत आहे. तर आता सायली आपल्याला पुन्हा TTM मध्ये केव्हा दिसते या गोष्टीची आता वाट पाहण्याखेरीज आपल्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. बघत राहू. ठरलं तर मग कसा वाटला आजचा एपिसोड मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा प्रेक्षकांनो, तोपर्यंत टेक केअर, धन्यवाद.